पुण्याच्या बालेवाडीत आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळेंनी मात्र गंभीर आरोप केलाय। कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। व्हॉट्सअप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळेंनी हा आरोप केलेला आहे। तर नेमका सुप्रिया सुळेंनी काय ट्विट केलं ते आपण बघतोय। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे स्वतःला भाऊ म्हणवतात। बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ हे थोपटून घेणार। सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं। बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही, पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरतही नाही, हे लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे।